नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मान्सूनचं आगमन आता झालेलं आहे। मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण असून पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून हा संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल असा अंदाज हवामान विभागाकडून आता वर्तवण्यात आला आहे। पुण्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातलेलाच आहे। शहरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली। आजही पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे। दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। हा मान्सून पूर्व पाऊस असेल तर पुढील 1 ते 2 दिवसांमध्ये मान्सून हा मुंबईमध्ये धडकणार असून त्यानंतर मान्सूनच्या सरी कोसळायला सुरुवात होईल। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 4 दिवसांमध्ये राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे। दुसरीकडे कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। या काळामध्ये नुसताच पाऊस पडणार नसून महाराष्ट्रामध्ये वादळाचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। या काळामध्ये राज्यामध्ये वाऱ्याचा वेग हा ताशी 50 ते 60 किलोमीटर इतका राहणार आहे। आज राज्यामध्ये अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असून नागरिकांची उष्णतेपासून मात्र सुटका झालेली आपल्याला पाहायला मिळेल। राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। पुढच्या 48 तासांसाठी सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आता पुण्यामध्ये देखील पाऊस सुरू झालेला आहेच आणि मुंबईमधनं पाऊस आता पुढे सरकतोय। संपूर्ण महाराष्ट्र हा पावसाने 2 दिवसांमध्ये व्यापून टाकलेला आहे। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।